ती बहुतेकांना राज्याला माहीत आहे, सगळं माहीत आहे. आणि कविता इतकी सोपी असते ही, माझ्या कविता अशा सोप्या असतात तसं कोणालाही त्या समजत चालतात. लय अवघड त्याच्यामध्ये काही नसतंच. मला साहेब साहेब आव इथं कायाचा देश धर्म अंदाज पात. साहेब आव इथं कायाचा देश धर्म अंदाज पात. इथं मरणाशी आता पाटा खेळत पाणी गवशीत फिरणं आणि पाण्यापासून मरणं ही इथली रीतभात. साहेब अहो इथे कशाचा देश धर्म अंदाज पात. हा डोंगर, त्याच्या पाठीमागे डोंगर, त्याचे ह्यागे डोंगर, इथून तिथून डोंगरच डोंगर आणि त्यांच्या सावलीची सावलेल्या या उघड्या बोडक्या खोल खोल दऱ्या. हे खास कळगे, हे उतवटे आणि हे सगळे दगडगोटे हाच आमचा देश. दुसऱ्या कोणत्या देशाची बोडक्याचा साहेब हाच आमचा देश. कोरडा खरखरीत इथला पावसाळा आम्हाला आपटून भोगून काढतो आणि 8 महिने खडकाव वाळत जातो. लय त्रास होतो साहेब, लय त्रास. कशाला कोरड पडते, अंगाची लाही लाही होते, जीव घाबरा घुबरा होतो. तवा इथला एखादा माणूस उमराच्या झाडाच्या मुळीला असा शिपला मारतो आणि खाली वाटी धरतो. घटकाभरानं ते उमराचं झाड वाटी भरून पाणी देतं आणि तेच आमचं देव होऊन जातं साहेब, तेच आमचं देव होऊन जातं. कारण इथं पाणी देईल तो देव होईल अशी गोष्ट आहे. अजून एक गोष्ट सांगतो साहेब, त्या इथं डोंगराच्या त्यांगा सर्व तिरी ताट्यात बनवून एक गाव नाही. तिथं मरणाच्या दारात घुटमळणाऱ्या आणि पाण्यासाठी तडफडणाऱ्या जटायूसाठी भरपूर रामचंद्रानं भुईत बाण मारून पाण्याच्या तेलखंड काढल्या. जटायूला लई बरं वाटलं, जटायूला लई बरं वाटलं आणि भरपूर रामचंद्र म्हणजे लई मोठा माणूस म्हणजे देव माणूस हे आम्हालाही पटलं. जाऊन द्या साहेब, तिला जुनी गोष्ट झाली. पण आता या कलियुगामध्ये तुम्ही त्या तिकडच्या धरणातून लिफ्टना पाणी उचलून नळातून पाईपातून कशा नाही का होईना ह्या डोंगराच्या मध्यापर्यंत आणून सोडलं आणि एखाद्या कपारीतून भका भका बाहेर काढलं तर तुम्ही रामापेक्षाही मोठं होऊन जा. तर तुम्ही रामापेक्षाही मोठं होऊन जा. राहता देवी मातांची बात. 10 लक्ष्मीचा चारा हातात घेऊन सांगतो साहेब, असं जर झालं ना म्हणजे ते पाणी जर या डोंगरापर्यंत आलं ना तर इथली उघडी वागडी पोरं सोरं, येड्या धड्या बाया बापड्या, डोईवर हात ठेवून आभार न्याणारी म्हातारी कोतारी माणसं इतकंच नाही तर या डोंगराच्या अंगा खांद्यावर खेळणारी मोठी जनावरं आणि रानपाखरं या सगळ्यांची लाख लाख मदत तुम्हालाच मिळतील साहेब. या सगळ्यांची लाख लाख मदत तुम्हाला